चौलकरला नाणेफेकीचा कौल झाला होता आणि आय होप सो आय थिंक श्रीकांत मुलगीने निर्णय जिंकला होता टॉस आणि निर्णय घेतला की क्षेत्ररक्षण करणार टॉस जिंकल्यानंतर. सो थोड्या अंशी इंटरेस्टिंग सामना होईल अशी अपेक्षा करायला काही हरकत नाहीये. एक सूचना आहे बघा, चुकून एका खेळाडूकडे मला वाटतं बॅट गेलेल्या आहेत. त्या निखिल पाटीलच्या बॅट आहेत. कोणाकडे गेल्यात जरा तपासून घ्या. निखिल पाटीलच्या बॅट मला वाटतं दुसऱ्याच खेळाडूच्या हातात गेलेल्या आहेत चुकून. मयूर स्पोर्ट्सचं एक कवर आहे त्याला, तर ज्याच्याकडे चुकून त्या गेल्या असतील त्यांनी त्या आणून निखिलला द्यायच्यात. आपल्या वागरणचे निखिल पाटील त्याच्या त्या बॅट्स आहेत. होतं असं कधी कधी अदलाबदल, तर त्याप्रमाणे त्या बॅट आपण निखिलला आणून द्यायच्यात. गॅलरी क्रमांक 1 मध्ये समालोचन कक्षामध्ये कपिल ठाकूर आणि यासिन मर्चंट त्या ठिकाणी सज्ज होतील. आणि आपण वळूया पुढच्या सामन्याकडे. जेव्हा नाणेफेकीचा कौल झाला शिरू मैदानामध्ये आहे, शिरू वर्सेस अजय चौलकर. सामना इंटरेस्टिंग असेल मित्रांनो. सुपर 12 मधली एक वेगळी मजा आपण आतापर्यंत पहिल्या 3 सामन्यामध्ये घेतली, पण तुम्हाला हा फक्त जो म्हणतात ना ट्रेलर तुम्ही पाहिलाय, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. वळूया समालोचन कक्षामध्ये कपिल ठाकूर यांच्याकडे. यावेळचा पहिलाच बॉल कव्हर रिजन मध्ये खेळून गेला. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. दोघांच्या अंडरस्टँडिंग मध्ये होती कमी, परंतु इथे मात्र आपण पाहिलेलं आहे कॅच पकडली जाते आणि नागेश सीतचा खेळ खल्लास. फ्रंट फुटवर येऊन चेंडूला या ठिकाणी ड्राईव्ह करायचा होता, आकाशामध्ये गेला. एक मिसटायमिंग फटका आहे. शॉर्ट कव्हर आणि शॉर्ट कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक आले, दोघं धडपडले, पण तो कॅच सोडलेली नाहीये. माझ्यासोबत यासिन सर आहेत आणि अगदी सुंदर या ठिकाणी आपण क्रिकेट पाहतो. यासिन सर, धन्यवाद कपिल. फिर से एक बार आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूँ. देखिए आपके स्क्रीन पर किस तरह से उसे लॉफ करने की कोशिश की, मगर बहुत ही बढ़िया कैच भी हमें देखने को मिला. और पहली गेंद पर ये पहला बहुत ही बड़ा झटका, बड़ी मछली जाल में. नागेश सीत बैक टू द पवेलियन. अगदी गेल्या वर्षीचा जर इतिहास पाहिला आपण, गेल्या वर्षीच्या पर्वामध्ये जर झोकून पाहिलं तर शिरू वीकने खूप चांगली गोलंदाजी केली होती. बेस्ट बॉलरचा किताब, मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावला होता आणि तो शिरू वीक यावेळी गोलंदाजीची भूमिका सांभाळतोय. संघाचा संघनायक आहे आणि पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपला ठेवला. तितकीशी हालचाल नाही पाहायला मिळाली, परंतु ज्या वेळेला फलंदाजाने जोरकश मारण्याचा प्रयत्न केलेला, साईडला बॉल लागला बॅटच्या आणि तिथे मात्र कव्हर क्षेत्रात खूप चांगला झेल पकडला जातोय. यावेळचा बॉल शिरू वीक समोर असेल जयेश लट. या ठिकाणी मिड ऑफ क्षेत्राचे चेंडू ट्रॅव्हल झाला, क्षेत्ररक्षकाकडून झाली चुकी, परंतु कोणती धाव येत नाहीये, हे फार महत्वाचं आहे. फिर से एक बार कपिल वही कोशिश थी उनकी. परफेक्ट यॉर्कर हमें देखने को मिला और जड़ से खोद कर खेला था उसे, मगर मिड ऑफ दिशा में बहुत ही बढ़िया फील्डिंग और इसी वजह से लगातार 2 गेंदें यहाँ पे बिंदी आ चुकी है. यावेळचा बॉल मिड विकेट सीझन मध्ये खेळून काढलाय आणि या धावसंख्येचा श्रीगणेश झालाय. धावसंख्येचं अकाउंट ओपन झालंय. जर फिल्डिंगची व्यूहरचना आपण बघा ना यासिन सर, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. हे डोकेदुखी राहणार आहे, कारण दुपारपासून हे सर्व खेळाडू खेळत आहेत आणि आज आपण पाहतोय हे जरी दोन्ही टीम फ्रेश असते, एक टीम आज खेळलेली आहे, आज क्वालिफाय झालेली आहे, दुसरी टीम आधीच क्वालिफाय झालेली आहे. सो बॅटिंग करणाऱ्या टीमवर थोडंसं टेन्शन सुद्धा असणार आहे. अजय चौलकर जो संघाचा संघनायक आहे, लेफ्ट हँडेड बॅटर आहे, अगदी थेरोंडा विभाग रेवदंडा विभागामध्ये गाजलेला फलंदाज आहे. बरेच वर्ष टेनिस क्रिकेट खेळण्याचा त्याच्याकडे अनुभव आहे, परंतु त्याच्यापेक्षा जास्त अनुभव असणारा खेळाडू त्याच्या समोर आहे. यासिन सर, शुरू वीक के लिए ये टूर्नामेंट काफी लकी. हमने लास्ट ईयर में देखा भी, बहुत ही बढ़िया गेंदबाजी भी उन्होंने की, उसी के साथ बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की और इसी वजह से मैन ऑफ द सीरीज के खिताब से उन्हें नवाजा गया. और आज उसी लय में, उसी अंदाज में फिर से एक बार गेंदबाजी के मार्ग पर पहले ओवर में हालांकि 30 गज का दायरा देखने को मिलता है, उसके बावजूद यहाँ पे रनों को सुखा दिया है. अगदी अगदी तुम्ही फिल्डरकडे जर जवळून पाहिलं असाल ना, तर ज्या फिल्डरना राईट हँडेड बॅट्समनसाठी बाहेर ठेवले ते अगदी बरोबर जागा त्यांनी घेऊन आता ठेवलेली आहे. यावेळचा बॉल कव्हर सीरीजमध्ये खेळून गेला. क्षेत्ररक्षक आहे, चपळाईने अगदी तेज आलेला बॉल जोरात आला होता आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, अगदी फुर्तीला आहे, लक्ष आहे त्याचं मैदानामध्ये आणि चांगल्या पद्धतीने बॉल अडवतोय. जयेश लटला आणि या वादळाला थांबवलंय, हे फार महत्वाची गोष्ट असणार आहे या पहिल्या ओव्हरमध्ये. यावेळचा बॉल राईट हँड वर दी विकेटने शिरू वीक शेवटचा बॉल घेऊन या ठिकाणी आपल्याला
फटका तर चांगला है, एक्स्ट्रा कवर रीजन मध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट, उत्तर दो वो चूड़ियां जो रातों में खनकती है और दिखा दो ऐसी बल्लेबाजी जो विराट कोहली में झलकती है। चौकार। ध्रुवी की वही कोशिश थी कपिल की परफेक्ट यॉर्कर किया जाए, मगर इस मरतबा ओवर पिच कर गए और थोड़ी सी जो जगह मिली थी इनसाइड आउट, बहुत ही खूबसूरत ये लॉफ्टेड स्ट्रोक हमें देखने को मिला। गेंद डीप कवर सीमारेखा के बाहर फरार, मिलेंगे रन यहाँ पे 4। अगदी ज्या पद्धतीने तुम्ही म्हणालात की बिलकुल जड़ में डालने का प्रयास था, पण मी असं म्हणेन की स्टंप मध्ये आले आणि त्यामुळे त्यांचा डाव फसलाय असं म्हणावं लागेल, कारण जे बाहेर चेंडू टाकले ते मारता आलेले नाहीये, स्टंप मध्ये टाकले, इनसाइड आउट खूप चांगला खेळला एक्स्ट्रा कव्हरच्या वरून आणि चौकार आलाय। पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे, 6 धावा, एका विकेटचं पतन। अजय चौलकर ज्यांनी 1 धाव बनवलेली आहे, जयेश लटने 5 धावा बनवल्या आहेत, नवीन गोलंदाज आर्यन। यावरचा बॉल टाकताना पडलेत आपले फॉलो थ्रू मध्ये, मारता आलेला नाही अजय चौलकरला, पुलचा फटका खेळायचा होता, मारायचा होता आणि परंतु कनेक्शन प्रॉपर होत नाहीये। मगर ये बल्लेबाज अजय चौलकर कभी भी लय में आ सकते हैं, कभी भी बड़े स्ट्रोक खेल सकते हैं। इस बल्लेबाज में जिस तरह से टाइमिंग देखने को मिलता है ना, वो बहुत कम बल्लेबाजों में देखने को मिलता है। खूबसूरत बल्लेबाजी करते हैं और कलाई का इस्तेमाल करते हैं, बहुत ही शानदार करते हैं, और इसलिए हमने देखा था लास्ट मैच में भी बहुत ही खूबसूरत और प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक उन्होंने खेले थे। वही अजय स्ट्राइकिंग एंड पर। आर्यनचा हा बॉल थोडासा अनएक्सपेक्टेड खाली राहिलाय आणि अशा पद्धतीच्या गोष्टी क्रिकेटमध्ये घडत असतात। कधी कधी बॉल उडतो, कधी कधी थांबतो, कधी कधी स्विंग होतो, कधी कधी अनएक्सपेक्टेड थोडासा स्लो येतो आणि अशा गोष्टी घडत असताना फलंदाज मात्र आता बुचकळ्यात पडले की करायचं तर काय करायचं। हालांकि ये चौथा दिन है इस विकेट का, और विकेट के ऊपर अब जरूर कुछ न कुछ कहीं ना कहीं स्पॉट होंगे, और आर्यन खारकर ने वो स्पॉट को पहचान लिया है। जी हाँ, इसमें तो आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद, मगर ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद और बाहर की तरफ गेंद निकल गई, और इसी वजह से अंपायर जी ने वाइड करा दिया। अगदी अलिबाग तालुक्यातील ISPL खेळणारा हा पहिला खेळाडू आर्यन खारकर आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी करते, खूप चांगला रिदम आहे, अगदी गती थोडीशी वाढलेली आहे त्याचं असंच म्हणूया। आणि यावेळचा बॉल राईट हँड ओव्हर द विकेट नेला अजय चौलकरसाठी। यावेळी थोडासा अनऑर्थोडॉक्स पद्धतीने खेळायचा होता, इम्प्रोव्हायझेशन करायचं होतं, परंतु त्यामध्ये त्याला सफलता प्राप्त झालेली नाही। खूप बाहेरचा बॉल होता, मर्यादे कक्षेच्या खूप बाहेरचा, म्हणजे आउटसाइड ऑफ स्टंप वाईड लाईनवर या ठिकाणी चेंडू टाकला होता आणि तो चेंडू ऑन साइडला ढकलायचा होता, तो मारता आलेला नाहीये, ढकलता आलेला नाहीये। दुर्दैव असेल फलंदाजी करणाऱ्या रेवदंडा रॉयल्स या संघाचं। 7 धावसंख्या स्कोर कार्डवर, जिथे एका विकेटचं पतन झालंय। गोलंदाज पुन्हा एकदा, यावरचा हलक्या हाताने चेंडूला या ठिकाणी खेळून काढलाय, फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, शॉट फाईन लेगला तिथे मात्र फील्ड केला जातोय आणि एकेरी धावेचं या ठिकाणी रूपांतर आपल्याला स्कोर कार्ड मध्ये पाहायला मिळते। 8 धावसंख्या स्कोर कार्डवर, जिथे एका विकेटचं पतन आहे। अजूनही या ओव्हरमधील 2 चेंडू येणं बाकी आहेत। महत्वाची बाजू गोलंदाजी करणाऱ्या संघाची काय असेल तर पॉवर प्लेच्या दोनही ओव्हरमध्ये धावांपासून वंचित ठेवलंय दोनही फलंदाजांना। पहले ओवर में शुरू ने बहुत ही बढ़िया शुरुआत दिलाई, हालांकि 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद है, और आर्यन खारकर ने भी उन्हीं के रास्ते के ऊपर, कदमों के ऊपर कदम रखते हुए बहुत ही बढ़िया गेंदबाजी अब तक की है। बल्लेबाजों को यहाँ से जल्द ही कुछ सोचना होगा, क्योंकि मात्र 5 ओवर का ये मुकाबला है। कम से कम आपको 60-65 रन यहाँ से बनाने हैं, क्योंकि पहले ओवर में आए थे 6 रन और इस ओवर में आए हैं मात्र 2 रन। कुल मिला के रनों की संख्या हो चुकी है 8 रन 1 विकेट के नुकसान पर। ओव्हर स्टेप चेक करायचंय का अंपायर? या ओके। पंच एकदा कळवायचं आहे जे काय असेल ते। ओके, आर्यन खारकरचा हा बॉल जयेश लटसाठी, आपल्याच गावातील खेळाडूवर, आपल्याच गावातील खेळाडूने केला हल्ला, बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर, चेंडू होईल फरार, धावा मिळतील 4।
त्यानंतर केएल राहुल असू द्या, राहुल द्रविड असू द्या, सर्वांची आठवण झालेली आहे. टेनिस क्रिकेटचा जर विचार केला ना तर योगेश पेंडकरची आपल्याला आठवण झाली. खूप चांगला फटका. या वेळेला पुन्हा एकदा कव्हर सीजन मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. एका टप्प्याने शिसकेनी नरो चौकार. धावा ये जरूर देखा जाएगा. हम अंपायर जी से भी पूछेंगे कि अंपायर जी क्या ये चौका था, क्या ये छक्का था, क्योंकि हम भी थोड़ा सा कंफ्यूज थे. वहां से कुछ ऊपर हाथ उठे. प्रेक्षक वहां पे मौजूद हैं. अगदी अगदी थोडंसं एक्साइटमेंट मध्ये मी बोलून गेलो, पण जो खूप क्लोज कॉल आहे आणि ज्या पद्धतीने प्रेक्षकांनी हात वर केले टेक्निकली आपल्याला चेक करावं लागेल. इट्स अ क्लिअर रिव्ह्यू फॉर बाउंड्री और 6 चेक करायचं आहे. तोपर्यंत एक महत्वाची सूचना आहे. प्रेक्षक गॅलरी क्रमांक 1 मधून निखिल पाटील याची दोन बॅट्स त्या ठिकाणी गहाळ झालेले आहेत. कोणाला मिळाली असेल तर लगेचच आमच्या मंचावर येऊन त्यांनी द्यायचे आहेत, कारण निखिल पाटील त्याची टीम क्वालिफाय झालेली आहे सुपर 3 मध्ये. सो इम्पॉर्टंट राहणार आहे त्याच्यासाठी त्या बॅट. मयूर स्पोर्ट्स अगदी त्यावर चित्र आहे, त्यावर प्रिंटेड मयूर स्पोर्ट्सचा कव्हर आहे ते. सो प्लीज कोऑपरेट कराल आणि ज्यांना कोणाला मिळाली असेल, चुकून तुमच्याकडे आली असेल तर प्लीज आमच्यापर्यंत पोहोचवाल अशी आम्ही अपेक्षा करतोय. कपिल, अंतिम गेंद के ऊपर कितने रन बने थे वो फिर से एक बार यहाँ सवाल है अंपायर जी. 4 थे या 6 रन थे? हम अभी भी यहाँ पे थोड़ा सा कंफ्यूज है. जी हाँ, बहुत बहुत शुक्रिया. चौके का यहाँ पे इशारा आ चुका है. बैक टू बैक 2 चौके आए हैं और जयेश लट के बल्ले से लगातार तीसरा ये चौका, और चौके की सहायता से रनों की संख्या ने लगाई है छलांग 16 रन स्कोर कार्ड पर. अगदी अगदी जो गोलंदाज आलाय ना त्याने टेप बॉल मध्ये मेडन ओव्हर टाकली होती, ऋषिकेश. या वळचा फटका मध्ये ताकद आहे आणि तो खेळलाय नजाकतेने. सरळ बॅटने लॉंग ऑनच्या वरून चेंडू सीमारेषा पार. षटकार. तो ज्यादा ताकत देखने को नहीं मिलती, मगर परफेक्ट मिडल ऑफ द बैट देखने को जरूर मिलता है. बॉल आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक, त्याच्याकडून झाली चुकी. बॅकअप मिळालं शॉट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाकडून. सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच पकडला जातोय. पलटवार केला इथे ऋषीने. फलंदाज अजय चौलकर इज गॉन. आणि दोघांकडून आपण एकाकडून चुकी झाली, दुसऱ्याकडून त्या ठिकाणी बॅकअप दिलं गेलं आणि अशा पद्धतीचं बॅकअप असणं फार गरजेचं आहे. नाहीतर कधी कधी चुकी झाली आणि ती चुकी सुधारण्यासाठी तुम्हाला संधी मिळत नाही आणि दुसऱ्याकडून ती चुकी सुधारली जाते आणि तशाच पद्धतीचं काहीतरी चित्र मैदानामध्ये. एग्जैक्टली. जिस तरह से मराठी में अक्सर कहा जाता है कि एका मेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, यहाँ पे कैच ड्रॉप हुआ था. और किसका कैच ड्रॉप हुआ था? हालांकि अजय चौलकर कप्तान का. जी हाँ, नए बल्लेबाज. देखिए, ज्यादा अगर वक्त जाया करोगे तो आपको यहाँ पे पेनलाइज किया जा सकता है. सो प्लीज. और इसी बीच नए बल्लेबाज हम देख सकते हैं वैभव कांबळे मैदान पर. अगदी या वैभव कांबळेने आज नव्हे तर पीएनपी चषकामध्ये, संपूर्ण पीएनपी चषकामध्ये सीझन 2 मध्ये खूप चांगली कामगिरी केली. मग गोलंदाजी असू द्या, फलंदाजी असू द्या, क्षेत्ररक्षण असू द्या, सर्व विभागामध्ये त्यांनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे. क्षेत्ररक्षण सुद्धा खूप चांगलं केलेलं आहे. सो आता रिस्पॉन्सिबिलिटी त्याला हँडल करावी लागेल. आपल्या मुख्य मंचावरचे जे मान्यवर आहेत ते सुद्धा अगदी डोळ्यात तेल घालून या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. वैभव कांबळी जयेश लटच्या साथीने त्या ठिकाणी फलंदाजी करणार आहे. जयेश लटने खूप चांगली फलंदाजी केलेली आहे. आता थोडासा सेट व्हावं लागेल. तिसरी ओव्हर आहे. सेट होण्याचा आता वेळ सुद्धा नाहीये. सो मारायचं, झोडायचंय. 60-65 धावा बनवाव्याच लागतील. कपिल, थोडं थांबवतो तुम्हाला मी. अनिल भाई चोपडा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी चोपडा साहेबांना विनंती करतो, व्यासपीठावर आपण काही सन्मान कृपया घ्यायचे आहेत. चोपडा साहेबांना विनंती आहे की नितीन पालकर माजी उपसरपंच रामराजचे इथे उपस्थित आहेत.
अनिलजी चोपडा यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान घ्यायचे आहेत. एक 2-3 सन्मान आपण या ठिकाणी घेऊया. ओढ कॅच. नितीन पालकर व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण घेतोय. तसेच महादेव खारचे सरपंच संकेत जोशी व्यासपीठावरती आहेत, त्यांचाही सन्मान होईल. तंटामुक्ती अध्यक्ष महादेव खारचे अमितजी कांबळे उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान होईल. महादेव खारचे कार्यकर्ते यशवंतजी शिंदे उपस्थित आहेत, त्यांचाही या ठिकाणी सन्मान होईल. चणेरा विभागाचे शेतकरी कामगार पक्षाचे युवा कार्यकर्ते कृष्णा चोगळे उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान होईल. यांना विनंती करतो आपण स्टेजच्या मध्यभागी आहे, मी ज्यांची नावं वाचतोय तुम्ही पुढे येऊन सन्मान स्वीकारायचे आहेत. कुरुळ गावचे शेकापचे निष्ठावंत कार्यकर्ते पांडुरंग पाटील आणि राजेंद्र पाटील यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होईल. अनिलजी चोपडा यांच्या शुभ हस्ते. वळूया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये, ऐकूया काय नक्की परिस्थिती आहे. अगदी परिस्थिती अगदी फलंदाजी करणाऱ्या संघाची बिकट आहे असंच मी म्हणेन, कारण ज्या पद्धतीने 2 फलंदाज लगातार या ठिकाणी आउट होऊन माघारी परतलेले आहेत ना, टेन्शन देणारी बाब रेवदंडा रॉयल संघाच्या खेम्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे यासिन सर. आणि गजानन पारधी सुद्धा इथे स्टेजवर आहे, त्यांचाही सन्मान होईल. कपिल बरोबर म्हणालास तू की ज्या प्रकारे अर्थातच बॉलिंग अटॅक पाहायला मिळतोय त्याच्यापेक्षा बेस्ट आता क्वालिटेटिव्ह फिल्डिंग जर पाहायला मिळत असेल ना, तर थोडंसं एक चित्र बदलतं. कारण गोलंदाज अनेक सारे एफर्ट्स मैदानामध्ये घेत असतो, पण त्याच्या जोडीला जर क्षेत्ररक्षण हे उत्तम दर्जाचं झालं ना आणि ते सर्वोत्तम दर्जाचं झालं तर कुठेतरी तो संघाचा एक बॅलन्स जो आहे ना तो अधिक चांगला पाहायला मिळत असतो. ओव्हर टू वन्स अगेन कमेंट्री बॉक्स. नो डाउट संदीप, आपने एग्जैक्टली सही कहा, क्योंकि मैं बार बार ये इस बात को दोहराता हूं कि आप कितनी भी अच्छी बल्लेबाजी करें, लास्ट मैच में हमने देखा निखिल धारवे ने बहुत ही शानदार बल्लेबाजी की, उसी के साथ मृणाल वर्सोलकर ने भी बहुत ही खूबसूरत बल्लेबाजी का नज़ारा पेश किया, मगर उनकी टीम की बहुत ही खराब फील्डिंग की वजह से वो टीम इस प्रतियोगिता से बाहर जा चुकी है. यहाँ पे ऋषिकेश पाटिल जो कि गेंदबाजी कर रहे हैं, पहली गेंद पर छक्का आने के बाद लगातार 2 विकेट उन्होंने चटकाए और क्या कमबॅक किया है कपिल. यावेळचा बॉल आकाशामध्ये गेला, क्षेत्ररक्षक चेंडूचा पिछा करताय, चेंडू जमीनदोस्त झालाय, तोपर्यंत 2 धावांची पूर्तता होते आणि ही कॅच घेणं फार गरजेचं होतं. धावत आले होते, थोडेसे थांबले काही फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी आणि तिथे मात्र तो वेळ गेला, वेळ निघून गेली आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. मुख्य मंचावर अतिथींचा मानसन्मान होतोय, प्रेक्षक गॅलरी अक्षरशः तुडुंब भरलेले आहेत, त्यामुळे काही प्रेक्षकांना उभं राहून या मॅचचा आस्वाद घ्यायला लागते. काही प्रेक्षकांना उभं राहायला सुद्धा जागा मिळाली नाहीयेत ना, ते घरी गेलेत आणि आपला युट्यूब मोबाईल खोललाय, टीव्हीवर मॅच लावले आणि या मॅचचा आस्वाद घेते. त्यांचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. यावेळचा बघा जागा बनून जागा दाखवायची होती, बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळणार यासिन सर. खूप चांगली बॉलिंग. इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 25 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 3 विकेटों के नुकसान पर. मगर कपिल, जब तक जयेश लट मैदान में मौजूद रहेंगे ना, तब तक यहाँ पे लट बचती रहेगी, क्योंकि ये ऐसे बल्लेबाज है कभी भी पलड़ा भारी कर सकते हैं और कभी भी रनों की संख्या का यहाँ पे एक तूफान आ सकता है. अगदी अगदी बरोबर म्हटलात, कारण ज्या पद्धतीने त्याला मैदानामध्ये पाठवलं, त्यांनी आक्रमण करून दाखवलं. सिच्युएशन कठीण होत्या, गोलंदाज चांगली गोलंदाजी करत होते आणि आर्यन खारकर सारख्या गोलंदाजावर लगातार 2 चौकार त्यांनी ठोकले होते. तदनंतरच्या काळामध्ये त्याला स्ट्राईक मिळाली नाहीये ही वेगळी गोष्ट आहे, परंतु समोर आलेले फलंदाज जो येतोय तो मारायला जातोय आणि मैदानाच्या बाहेर जातोय, असे काहीतरी स्थिती आणि परिस्थिती पाहायला मिळाली. परंतु दुसरी बाजू जर पाहिली तर गोलंदाज ऋषीने खूप चांगली गोलंदाजी केली. टेप बॉलची ओव्हर किंवा टेप बॉल हँडल करणं हे अगदी चांगल्या अगदी योग्य माणसाचं काम आहे आणि त्यांनी योग्य माणसाला निवडलं कर्णधाराने आणि योग्य माणसाने दिलेला जी भूमिका आहे ना त्यांनी ती निभावली सुद्धा. देखिए, जिंदगी हो या क्रिकेट का मैदान कपिल, संघर्ष तो आपको करना होगा. हालांकि यहाँ पे थोड़ी सी नाजुक परिस्थितियां बल्लेबाजी करने वाली टीम के लिए, क्योंकि पहले ओवर में आए थे मात्र 6 रन, दूसरे ओवर में आए थे 10 रन और तीसरे ओवर में आए थे 9 रन. कुल मिला के 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 25 रन, 25 रन्स ऑन अ स्कोर कार्ड, 3 विकेटों के नुकसान पर. अगदी यासिन सर, तुम्ही म्हणालात की नाजूक परिस्थिती, आजारी पडल्यावर नाजूक स्थिती आपली होतेच, मग एखादी दुसरी गोळी घेतल्यानंतर ती तब्येत आपली चांगली होते. मग आता ही गोळी फलंदाजांना घ्यावीच लागेल, मोठे मोठे स्ट्रोक खेळावेच लागतील. समोर असेल शिरोविक 4थ्या ओव्हरमध्ये. यावरचा फटका चांगला आहे, ताकदभर आहे, क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, लॉंग ऑन वर पकडला जातोय झेल आणि प्रणयचा संपतोय खेळ. फलंदाज बाद.
और सीधा फील्डर को ढूंढ लिया, और इसी वजह से अपना कीमती विकेट प्रणय को भी यहाँ पे गंवाना पड़ा। अब बहुत बड़ा मसला बल्लेबाजी करने वाली टीम के लिए, मगर मैं यही कहूंगा कि मसला ये नहीं कि मसले का हल कौन करे, मसला ये नहीं कि मसले का हल कौन करे, मसला तो ये है कि अब सबसे पहले पहल कौन करे। पहल तो करनी पड़ेगी। अगदी अगदी चान्स घ्यावा लागेल, चांगला फटकेबाजी करावी लागेल, संघाची बाजू सांभाळावी लागेल. फक्त 25 धावा स्कोर कार्डवर आहेत आणि शिरू विक सारखा गोलंदाज अगदी सेकंड लास्ट ओव्हर मध्ये आलाय, जी अगदी एक महत्वाची ओव्हर म्हणून क्रिकेटमध्ये मानली जाते, शेवटची सेकंड लास्ट ओव्हर. आणि आज आपण जर पाहिला ऑस्ट्रेलिया वर्सेस इंग्लंडचा जो सामना झाला, त्या 352 धावा अगदी ऑस्ट्रेलिया संघाने कुठून काढल्या आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अगदी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये त्यांनी सुद्धा करून दाखवले. सुद्धा बरेचसे खेळाडू त्यांचे इंजर्ड होते, परंतु करून दाखवले. स्टीव्ह स्मिथच्या कर्णधार पदाखाली खूप चांगली बॅटिंग ऑस्ट्रेलिया संघाची कडून पाहायला मिळाली. यावेळचा फटका लो फुलटॉस बॉल आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मधून डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत चेंडू ट्रॅव्हल झालाय, फक्त आणि फक्त मिळणार ही सिंगल. अब मेरे ख्याल से जयेश लट ने सोच लिया है, समझ लिया है, मैच को रीड करना बहुत जरूरी होता है कि अब यहाँ पे ज्यादा से ज्यादा अपने हाथों में स्ट्राइक रखना होगा और ज्यादा से ज्यादा बड़े स्ट्रोक खेलने होंगे, और उसी के साथ साथ उनके ऊपर एक बड़ी जिम्मेदारी है कि अंतिम क्षणों तक मैदान में रहना होगा, तब जाके यहाँ पे एक सम्मानपूर्वक स्कोर हमें देखने को मिल सकता है। अगदी अगदी यावेळचा बॉल पहा, अगदी पंचांनी या ठिकाणी वाईट बॉलचा इशारा दिला, खूप बाहेर बॉल टाकला आणि आपण जर पाहिलं असेल ना तर वाईट लाईनच्या थोडासा बाहेर सुद्धा पडला आणि पंचांनी लगेचच 2 हात समांतर केले. धावा अवांतर आले, धावा कशाही असू द्या येणं फार गरजेचं आहे. एक्स्ट्रा जर तुम्ही स्क्रीनवर पाहिलं असेल ना तर 2 एक्स्ट्रा धावा आलेल्या आहेत. 27 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. श्रीकांत अगदी चांगली गोलंदाजी करतात, 8 धावा फक्त खर्च केल्या, 2 विकेट्स जरूर त्यांनी मिळवलेल्या आहेत. यावेळचा बॉल स्टंप टू स्टंप गोलंदाजी आणि पूर्णतः जखडून ठेवले फलंदाजाला. लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, केतनच्या हातातून चेंडू निसटला, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित अंगलठी आला असता, त्यामुळे थांबले आणि योग्य वेळी थांबण्याचा निर्णय घेतला की आयुष्यामध्ये तुम्हाला कधी कधी सफलता सुद्धा मिळते. शुरूवीक तूफानी फॉर्म में नजर आ रहे हैं। 30 गज के दायरे में, यानी पहले ओवर में उन्होंने मात्र 6 रन खर्च किए थे, एक सफलता भी अर्जित की, और दूसरे ओवर में आए हैं, दूसरे ओवर में भी रनों को सुखा दिया है, बल्लेबाजों के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव डाल दिया है। बाबू स्ट्राइक एंडला आहे. जयेंद्र बलकवडे ज्या वेळेला एक सुंदर झेल त्यांच्या माध्यमातून आज आपण पाहिलेला आहे, तेच स्ट्राइक एंडला आहेत. मोठे फटके मारू शकतात, त्यांच्याकडे ती कॅपॅबिलिटी आहे. स्ट्रोक एक्झिक्युशन चांगलं करावं लागेल, टायमिंग साधावं लागेल बॅट आणि बॉलचं, तेव्हाच कुठेतरी चेंडू सीमारेषा पालू. यावेळचा फुल टॉस बॉल इथे मात्र मिस केलाय. बॅटला लागून चेंडू यष्टांवर जाऊन आदळतोय आणि जयेंद्र बलकवडेला मैदान हे सोडावंच लागणार. फलंदाज बाद. कांतचा ही बॉलिंग ऍक्शन आणि ज्या पद्धतीने चेंडू रिलीज केला, लो फुल टॉस बॉल होता, बॅटला लागला आणि बॅट आणि पायांच्या गॅप मधून या ठिकाणी चेंडू या ठिकाणी यष्ट्यांवर जाऊन आदळलाय. यावेळचा बघा अगदी खूप चांगलं कॅमेरा वर्क प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. 14 कॅमेऱ्याद्वारे ही संपूर्ण स्पर्धा प्रक्षेपित केली जाते. अगदी विकेट करणाऱ्या अगदी त्या ग्राउंड स्टाफचं मी सुद्धा कौतुक करेन. बरेचसे ग्राउंड स्टाफ आहेत जे पडद्यामागचे हिरो आहेत, अगदी ज्यांना जी भूमिका दिलेली, अगदी कचरा कोणताही अगदी रॅपर सुद्धा मैदानावर तुम्हाला दिसणार नाही. अगदी साफसफाई नीट नेटकी करते. एकदा ग्राउंड स्टाफ साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप चांगल्या पद्धतीचं वर्क त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. अगदी कॅमेरामन आमचे संपूर्ण दिवस रात्र ज्या पद्धतीने अगदी या संपूर्ण मॅचचे क्षणचित्र टिपत आहेत ना, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अगदी आमच्या बॅक स्टेजला संपूर्ण ही कॅमेरामनची टीम आहे आणि अगदी 14 जण आमचे संपूर्ण मैदानामध्ये फैलावलेले आहेत आणि संपूर्ण मैदानाला या ठिकाणी आपल्या मुठीमध्ये घेतलंय असंच म्हणूयात. आणि पुन्हा एकदा मैच कडे जाऊयात. जयेंद्र बलकवड़े सही मायनों में अपने आप से भी नाराज होंगे, क्योंकि लोअर फुल टॉस गेंद थी, अगर फ्लिक किया होता तो शायद 1 या 2 रन या 4 रन भी मिले होते, मगर ताकत के साथ प्रहार करने की कोशिश की और मिस टाइम कर गए और पैडान हुए। मगर शुरूवीक ने सही मायनों में काफी प्रभावित किया है इस ओवर में भी। इस मरतबा राइट आर्म राउंड विकेट। जी हाँ, फिर से एक बार फुलर लेंथ, ये देखिए मैं इसी की बात कर रहा था, मात्र उस गेंद को दिशा भर दी और गेंद को खेल दिया है डीप फाइन लेग सीमारेखा के बाहर। 4 रन।
रिस्क घेतली आणि या दोघांनी सुद्धा रिस्क घेतली मी असं म्हणेन. स्टंप टू स्टंप गोलंदाजी बिलकुल आपण ज्या पद्धतीने म्हणताना की यॉर्कर बॉल टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि तिथे मात्र चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने तुम्हाला धावा पाहायला मिळतील. 32 धावा झालेल्या, 32 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. फॅन्टास्टिक 4 बाय गणेश. अगदी गणेश कडून आल्या आल्या इरादे स्पष्ट केलेले आहेत की मी थांबणार नाहीये, कारण जिथे थांबण्याची परिस्थितीच नाहीये तिथे थांबायचं का, थांबायला जर मी काही संत नाहीये आणि पडलो तरी उठणार मी, अगदी धडपडलो तरी मी सावरणार त्याच्यातून आणि संघाची बाजू सावरणार हे मात्र निश्चित. यावरचा आपण बॉल, शेवटचा बॉल असणार आहे या ओव्हरमधील. श्रीकांत कशा पद्धतीने तो हँडल करेल पाहूया. रिव्हर्स स्वीपचा फटका, पण रिव्हर्स स्वीप मारत असताना तुम्हाला टायमिंग साधणे हे फार गरजेचं होतं. इथे मात्र स्लोवर वन आला, बॉडीवर आदळला आणि तिथे मात्र बॅट फिरवलेली असताना तिथे बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चौथ्या षटकाची समाप्ती झालेली आहे. 32 धावा 5 विकेट चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर अशा पद्धतीचं स्कोर कार्ड. येस 32 रन्स. यानंतर आपण टॉससाठी फक्त आमंत्रण देऊया यासिन सर, कारण 5वा सामना असेल. पहिल्या इनिंग नंतर आपण टॉससाठी आमंत्रित करू मंथन डाकी आणि अक्षय पाटील मोन्याला. अर्थातच बेलोशी बिग बुल्स संघाचा कर्णधार मंथन डाकी आणि वळके ॲव्हेंजर संघाचा कर्णधार अक्षय पाटील मोन्या. शोएबभाई पठाण यांना सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा असतील वळके ॲव्हेंजरसाठी, आणि बेलोशी बिग बुल्ससाठी निनाद रसाळ आणि आशिष नाकवा यांना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पहिल्या हाफमध्ये टॉस होईल, पण मंथन डाकी आणि अक्षय पाटील आपण येऊन टॉस बॉक्स जवळ थांबायचं आहे. ओव्हर टू वन्स अगेन कॉमेंट्री बॉक्स. अगदी 5वी ओव्हर आहे ही, महत्वाची ओव्हर आहे आणि जयेश लट स्ट्राईक एंडला आहे. केतन गोलंदाजी मार्कवर आलाय. मॅन फ्रॉम शिवा हशिवरे अगदी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजीचा या ठिकाणी अवलंब करणार आहे. अगदी हे प्रेक्षक पहा, ज्यांना बसायला जागा मिळाली नाहीये ते उभे राहून या संपूर्ण मॅचचा आस्वाद घेत आहे. 32 धावा 5 विकेट, अर्धी फळी तंबूच्या दिशेला मार्गस्थ झालेली आहे, परंतु पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त असं सांगणारी ही ओव्हर असणार आहे. केतनचा हा बॉल, यावेळचा बॉलला फक्त दिशा दाखवलेली आहे. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर झाला, स्लोवर वन होता, त्याला पिक करता आलेलं नाहीये आणि जयेश लटने खेळलेला हा फटका क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाताना आपण यासिन सर पाहिलेला आहे. और इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 33 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. बल्लेबाजों ने थोड़ा सा निराश किया क्योंकि ऊपरी क्रम के बल्लेबाज बिल्कुल यहाँ पे चल नहीं पाए. अजय चौलकर के बल्ले से 1 छक्का में देखने को मिला, मगर जयेश लट के बल्ले से 3 चौके. उसके बाद कोई भी बल्लेबाज यहाँ पे कामयाब नहीं और सभी ने निराश किया और इसी वजह से बहुत ही नाजुक अवस्था यहाँ पे नजर आ रही है. जी हाँ, बैक टू द बॉलर खेला, इस मतलब कहीं और खेलने की कोशिश कर रहे थे और फॉलो थ्रू में बहुत ही बढ़िया फील्डिंग. फिर से एक बार बिंदी गेंद. बघा या वेळेला केतनच्या गोलंदाजीचा आपण विचार करूया. या सीझन मध्ये तितकीशी गोलंदाजी त्यांनी केलेली नाहीये, थोडासा हाताची इंजुरी आहे, परंतु या मॅच मध्ये इम्पॉर्टंट आहे त्याला गोलंदाजी करणं आणि आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत असताना गणेश कशा पद्धतीने त्याला या ठिकाणी सामना करेल हे पाहूयात. यावेळचा गती परिवर्तित चेंडू, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झालाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, त्याच्या हातामध्ये जाईल झेल. केतनला मिळेल पहिली सफलता या ओव्हरमध्ये. गणेशला मैदान हे सोडावंच लागणार. कनेक्शन चांगलं झालेलं नाहीये. क्षेत्ररक्षक होते तिथे, चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चेंडू फिक केला होता, परंतु मारता आलेला नाहीये चांगल्या पद्धतीने असंच म्हणावं लागेल. आणि तिथे मात्र 6व्या विकेटचं पतन झालेलं. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेले तोपर्यंत अगदी यासिन सर म्हणावं लागेल गोलंदाजी करणाऱ्या संघाने ज्या पद्धतीने डिसिजन घेतला की फिल्डिंग करण्याचा, आणि तो डिसिजन त्यांनी योग्य साबित केलाय. निर्णय घेतले जातात परंतु निर्णय योग्य ठरवणं हे सुद्धा या मॅचमध्ये काळाची गरज होती आणि शिरोविकने करून दाखवले. यहाँ पे बल्लेबाजों के लिए चिंता यही है कि जयेश लट नॉन स्ट्राइकिंग एंड पर रहेंगे. हालांकि मात्र 3 गेंदें बची है, ज्यादा खेलने का वक्त नहीं मिला, अपने आप से भी नाराज होंगे, करे तो क्या करे इसी विवंचना में होंगे. रनों की संख्या देखिए आपके स्क्रीन पर, 33 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 6 विकेटों के नुकसान पर. अंतिम ओवर में केतन ने भी काफी प्रभावित किया है. पहली 3 गेंदों में मात्र 1 रन खर्च किया और 1 विकेट अपने नाम किया है. और इस बीच नए बल्लेबाज आए हैं स्ट्राइकिंग एंड पर, अक्षय कामणे.
अक्षय कांबळीसाठी टाकलेला हा बॉल या ठिकाणी काऊ कॉर्नर रिजन मध्ये खेळून काढलाय. वन बाउंस चेंडूला फील्ड केलं जात आहे. एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा. अब इक्का दुक्का निकालने से कुछ नहीं होगा. चौको छक्कों की आतिशबाजी करनी पडेगी असंच म्हणतोय, परंतु शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. अक्षय कांबळीने खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता, परंतु सीमारेषा पार करू शकलेलं नाहीये. हे दुर्दैव म्हणायला लागेल. 34 धावा 6 विकेट्स. जयेश लट शेवटचे 2 चेंडू फेस करण्यासाठी मैदानामध्ये उतरलाय. काय सांगाल? हो सकता है कि यहां से 2 बड़े स्ट्रोक आए, क्योंकि इस खिलाड़ी में क्षमता है, ताकत है, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करने का मादा है। हाँ, मगर गेंदबाज भी बहुत ही होशियार, बहुत ही चाणक्य बुद्धिमानी का क्रिकेट यहां पे खेलते हुए वो जानते थे कि बल्लेबाज तैयार होंगे बड़े शॉट के लिए, और धीमी रफ्तार की गेंद पे की, हवा में लहराने दिया, उसे वक्त दिया घूमने का, और गेंद टप्पा खाने के बाद बाहर जाती हुई, हालांकि गेंद ने बल्ले का, और जयेश लड़ जाएंगे फिर से एक बार मैदान से बाहर। कल से अगर तू गरज नाहीये. आता फक्त फलंदाजी करणाऱ्या संघाचा जर विचार केला तर चौकार येऊ दे किंवा षटकार येऊ दे, जसाही येऊ दे, धावा येणं फार गरजेचं आहे. बऱ्याच कालावधीपासून चौकार षटकारांपासून वंचित ठेवले केतनने. खूप चांगली गोलंदाजी. लेफ्ट आर्म सीमर आहे, परंतु स्पिन पद्धतीने गोलंदाजी करतोय. चांगल्या पद्धतीने विकेटवर काय अपेक्षित आहे किंवा विकेटवर काय गरज आहे आणि ती गरज ओळखून गोलंदाजी करतोय, हे फार महत्वाचं आहे. आणि केतनने ज्या पद्धतीने कर्णधारांनी त्याच्यावर विश्वास दाखवला होता की शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्याचा, तो 5व्या ओव्हरमध्ये चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळालाय. मगर कपिल, यहाँ पे इन क्रिकेट के दीवानों की मैं तारीफ करना चाहूँगा, क्योंकि देखिए क्रिकेट से मोहब्बत, क्रिकेट से लगाव। जी हाँ, इस मतलब लॉफ तो किया है, मगर डीप में फील्डर तैनात है, 1 रन तो मुकम्मल कर लिया है, दूसरे रन के भी दौड़ पड़े। क्या यहाँ पे दूसरा रन मुकम्मल होगा? जी नहीं, रनआउट के रूप में और एक विकेट। बहुत ही बढ़िया फील्डिंग और शानदार बुलेट थ्रो देखने को मिला। बहुत ही निराश किया है। 1 रन के साथ रनों की संख्या धरणी गुर्जिया में बताते हुए मात्र 35 रन स्कोर कार्ड पर 5 ओवर की समाप्ति हो चुकी है, यानी पहले सत्र के खेल के बाद 35 रन स्कोर कार्ड पर बल्लेबाजी करने वाली टीम रेवदंडा रॉयल्स का ये स्कोर है, और जीतने के लिए 36 रनों की जरूरत। 36 धावांची आवश्यकता आहे आणि या 30 चेंडू असणार आहेत. ज्या पद्धतीने प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून संपूर्ण कॅमेराद्वारे या संपूर्ण स्पर्धेला चित्रित केले जाते, वेगवेगळ्या अँगलने या ठिकाणी दाखवत आहेत की मैदानामध्ये काय घडलंय, काय बिघडलंय, आणि त्या सर्व गोष्टींचं या ठिकाणी विवरण सुद्धा आपल्याला करायला मिळतंय. सो चांगलं वर्क त्यांच्या माध्यमातून होते, आपल्याला खूप सारी मदत होते. हे फार महत्त्वाचं आहे. एका सरळ रेषेमध्ये अगदी शिरुविक आणि त्यांचा संपूर्ण संघ मैदानाच्या बाहेर जात असताना खूप चांगला परफॉर्मन्स केलाय संपूर्ण संघाने. मग आर्यन खारकर असू द्या, त्यानंतर केतन असू द्या, त्यानंतर ऋषी असू द्या, या सर्वांना जी जी जबाबदारी दिली ती त्या प्रत्येकाने या ठिकाणी हँडल केलेली आपल्याला पाहायला मिळते. हा आमचा समालोचन कक्ष, ज्यामध्ये आमचे धरणे गुरुजी आहेत, यासिन सर आहेत, आणि आमचे संपूर्ण डीजे मास्टर संपूर्ण संघ या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि अशा पद्धतीचा कॅमेरा वर्क जर करत असाल ना, तर कधी कधी समालोचकांना सुद्धा या ठिकाणी त्यांचा चेहरा सुद्धा संपूर्ण अगदी प्रेक्षकांना ओळखताना या ठिकाणी कोणती हतबय होत नाही. आणि आपण पाहतोय संपूर्ण अगदी एंट्री पॉईंट पासून, तर यासिन सर तुम्ही दर्शक पाहिलेत ना 9 पण गॅलरी क्रमांक 9 पासून, तर अगदी आपण जर विचार केलात ना, तर गॅलरी क्रमांक 5 ते 4 पर्यंत बरेचसे प्रेक्षक उभे आहेत, आणि त्या प्रेक्षकांना जागा बघायला मिळालेली नाहीये, बसायला मिळालेली नाहीये. सो त्यांचं सुद्धा दुर्दैव असणार आहे, लवकर आलेले नाही आहेत, आणि त्यामुळे जे प्रेक्षक लवकर आले त्यांना जागा मिळाले आणि बाकीचे प्रेक्षक फक्त उभे. क्रिकेट के ऊपर इन सभी का बहुत प्यार और उसी के साथ एक दीवानापन हमें देखने को मिलता है। और ये कैमरा वर्क की आपने बात की है, संदीप कीर और उसी के साथ ऋतुज कीर संदेश लाते, और उनके सारे कैमरामैन और ऑनलाइन स्कोरर और ऑपरेटर, उनको ये सारा श्रेय चला जाता है। कितना खूबसूरत यहाँ पे कैमरा वर्क हमें देखने को मिला। मगर इसी बीच हम चलते हैं टॉस बॉक्स की तरफ। ओवर टू टॉस बॉक्स। हाय हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांचं आपण स्वागत करूयात पीएनपी चषक 2025 चा चित्तथरार, अर्थात सुपर 12 ची आणखीन एक महत्त्वपूर्ण धूमधडाका मॅच एका बाजूला आपल्याला पाहायला मिळणार आहे, अर्थातच बेलोशी बिग बुल संघ, तर दुसऱ्या बाजूला वळके अवेंजर संघ पाहायला मिळणार आहे. आय वुड लाईक टू रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन्स
आपण या ठिकाणी या. अगदी त्याच वेळेला सन्मान्य अनिलजी चोप्रा साहेब यांना आपण विनंती करूयात. सर, आपण टॉससाठी या ठिकाणी यायचंय. काय अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहिला तर अर्थातच अक्षय पाटील, ज्याने मागचे 3 ते 4 वर्ष संपूर्ण रायगड क्रिकेटला धनाणून सोडलंय. तर दुसऱ्या बाजूला मंथन डाकी, ज्याने खारेपाट विभागाला बिलॉंग करत असताना सर्वप्रथम ॲज अ बॉलर म्हणून आला आणि आता मात्र ॲज अ बॅटर म्हणून सुद्धा मैदानाच्या धुमशान गाजवताना पाहायला मिळतोय. सन्माननीय अनिल चोप्रा साहेब आपल्याला जॉईन करतील. टॉस या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक इंटरेस्टिंग मॅच आजच्या दिवसातील आपण पाहिलं तर एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा सुपर 12 मधली अर्थात 5वी मॅच. सन्माननीय उमेशजी मोरे साहेब यांची सुद्धा उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तन्मय ज्वेलर्सचे मालक, सोन्यासारखी माणसं आपल्याला जोडली गेलीत. कॉल या ठिकाणी बेलोशी बिग बुल संघाचा असेल. हेड मागितलाय, टेल पडलाय. ऑलराईट, इथून मात्र बेलोशी बिग बुल संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. ओ, वळके एव्हेंजर्सने या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलाय. अक्षय पाटील आपल्या समवेत आहे. अक्षय, 5 षटकांचा सामना आहे. मग अशा वेळेला सर्वप्रथम काय स्वीकाराल आणि का, यावरती ऐकायला नक्कीच आवडेल. आम्ही पहिली फिल्डिंग करू, कारण आम्हाला चेसिंगला खूप चांगलं वाटतं. इथून मात्र चेसिंगला चांगलं वाटतं असं म्हणून अक्षय पाटील जरूर गेलाय. अर्थात मंथन आपल्या सोबत आहे. मंथन चांगली फलंदाजी करतो, चांगली गोलंदाजी करतो. माईक वरती सुद्धा आता चांगला बोलायला लागलाय. मंथन, काय माहोल वाटतोय? संध्याकाळच्या सत्रामध्ये सुपर 12 पर्यंत पोहोचलेत. टीमच्या ओव्हरऑल परफॉर्मन्स वरती सॅटिस्फाईड आहेत का? आहे, 2 गेम चांगले झाले आमचे. तिसरा आहे सुपर 12 मध्ये आहे. चांगला खेळायचा प्रयत्न करू आणि जास्तीत रन बनवायचा प्रयत्न करू. ऑल राईट, न्यूज फ्रॉम द सेंटर आपण पाहतोय. अर्थातच वळके अव्हेंजर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि पारंपरिक निर्णय अर्थातच क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. उडीत कॉमेंट्री बॉक्स एनकडे जिथे कपिलजी ठाकूर आणि यासिनजी मर्चंट सर आपल्याला जॉईन करतील. थँक्यू. चलिए दोस्तों, फिर से एक बार हम मैदान की तरफ चलते हैं, जहां पे जीतने के लिए 36 रनों की जरूरत. अंपायर जी का इशारा आ चुका है. स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज बाएं हाथ के बल्लेबाज परशुराम और नॉन स्ट्राइकिंग एंड पर राजा पाटिल, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी वैभव अंबुकर के ऊपर. मैन फ्रॉम चौल वैभव अंबुकर, राइट आर्म राउंड द विकेट बाएं हाथ के बल्लेबाज के लिए. 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद रहेगा. रेवदंडा रॉयल्स, जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद थी. गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद तेजी के साथ अंदर की तरफ आई. उसे चीत परिचित अंदाज के साथ खेला था. शॉर्ट कवर की दिशा में ढीले हाथों के साथ ढकेला था, मगर वहां पे अच्छी फील्डिंग के बावजूद दोनों भी बल्लेबाजों ने थोड़ा सा रिस्क उठाया 1 रन लेने का, और देखते देखते 1 रन यहाँ पे मुकम्मल हो चुका है. अगदी 36 धावांची आवश्यकता आहे आणि आमचे प्रेक्षक पहा, अगदी प्रेक्षक गॅलरीमध्ये सर्व आमचे कॅमेरामन अगदी सर्व प्रेक्षकांना टिपण्याचं काम करतायत. परंतु 36 धावांची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवर जी चपळाईने धाव घेतली ना, या 2 फलंदाजांकडे कॉन्फिडन्स खूप चांगला आहे असं म्हणावं लागेल. पॉवर प्लेचं षटक आहे वैभव आंबुकर, म्हटलं की पॉवर प्लेचं षटक खूप चांगल्या पद्धतीने हँडल करताय आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे ॲज अ बॉलर म्हणून जर आपण विचार केला तर. आणि वैभव आंबुकरने जे मागील काही वर्षांमध्ये जे क्रिकेट खेळलेलं नाही, त्यामधील सर्व एक्सपिरियन्स आज पणाला लावावं लागेल, कारण कमी धावसंख्या आहे त्या वाचवायच्या आहेत. प्रत्येक धाव, प्रत्येक विकेट आणि प्रत्येक मूवमेंट फार महत्वाची राहणार आहे गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. कपिल, क्रिकेट का खेल इसीलिए तो जाना जाता है, कभी भी रंग बदल सकता है ये खेल. क्रिकेट की तरह रंग बदलने वाला ये खेल है, क्योंकि ऐसे ऐसे मैच हमने देखे हैं ना इसके पहले, जितना लगता है आसान उतना आसान होता नहीं है. और देखिए आपके सामने दूसरी ही गेंद के ऊपर सलामी बल्लेबाज को किया है चलता. फर्स्ट विकेट डाउन. गोलंदाजी करतो आणि वैभव आंबुकरने ते दुसऱ्या चेंडूवर करून दाखवलंय की गुलाब में काटे प्यार में चाटे, और इस मैच में विकेट का महत्व बहुत बड़ा है. कपिल, आपने एग्जैक्टली सही कहा कि ये जो प्लेटफॉर्म यहाँ पे खड़ा किया है इन सारे खिलाड़ियों के लिए, आपने कहा कि रोहा, मुरुड और अलीबाग के खिलाड़ियों का ये मान और सम्मान है. मैं 100%
यहाँ पे आपसे सहमत हूँ, क्योंकि देखिए हमने भी इसके पहले जो क्रिकेट देखा है ना, उस क्रिकेट में इस तरह का जो ये माहौल है, वो माहौल कभी भी हमें देखने को नहीं मिलता था। आज यहाँ पे उनके शरीर पर जर्सी है, उसी के साथ साथ ट्रैक है, शूज़ है और बहुत ही खूबसूरत हरियाली और ये शानदार विकेट यहाँ पे प्रिपेयर किया है। यानी ये 3 तालुके के जो भी खिलाड़ी है खेलना चाहते हैं, अपने गांव का नाम रोशन करना चाहते हैं, अपनी खुद की पहचान बनाना चाहते हैं, उनके लिए ये जबरदस्त व्यासपीठ, ये प्लॅटफॉर्म। यावेळचा बॉल को पॉइंट रिझन मध्ये खेळलाय, रिव्हर्स स्वीप पहिला आल्या आल्या रिव्हर्स स्वीपचा फटका खेळलाय. सो कॉन्फिडंट फलंदाज आहे आणि कर्णधार आणि कर्णधाराच्या विरोधामध्ये एक सर्वोत्तम गोलंदाज प्रतिस्पर्धी संघाचा ज्या वेळेला गोलंदाजी करतोय ना, तो सुद्धा त्याचा सर्वोत्तम चेंडू टाकतोय आणि त्यांनी प्रेडिक्ट केलं होतं की रिव्हर्स स्वीप किंवा अनऑर्थोडॉक्स पद्धतीने खेळणार, त्यामुळे लेग स्टंपवर बॉल टाकलाय आणि हे प्रेक्षक पहा अगदी या पद्धतीने जल्लोष करतायत. गॅलरी क्रमांक 1 मधले हे प्रेक्षक आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स याच्या पद्धतीतून पाहायला मिळतंय. यावेळी ऑन साइडला खेळून डीप मिड विकेट मध्ये वैभव कांबळी आहेत क्षेत्ररक्षणासाठी, प्रोटेक्शन खूप चांगल्या पद्धतीने सजवलंय अजय चौलकर, वैभव आंबुकर यांनी आणि तिथे मात्र फक्त एक धाव. हे पहा प्रेक्षक अगदी हात वारे करून या ठिकाणी आम्ही आहोत, आम्ही ऍक्टिव्ह आहोत आणि आम्ही या PNP चषकामध्ये ही संपूर्ण स्पर्धा पाहण्यासाठी आलेलो आहोत. जिस तरह से गेंदबाजी करते हुए शुरू वीक ने पहले ही ओवर में काफी प्रभावित किया था, उसी तरह से वैभव अंबुकर ने भी जबरदस्त शुरुआत दी है और इसी तरह की शुरुआत की अपेक्षा थी. ओहो फुल टॉस गेंद, मगर इस मरतबा मिड ऑन के फील्डर को क्लियर किया है. 1 बाउंस गेंद दंदनाती हुई निकल गई सीमा रेखा के बाहर. दर्शक दीर्घा में 4 रन. चौकारी षटकाराचा हा बोलबाला, चौकारी षटकाराचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. ही रायगडाची शान, शेका पक्षाचा मान. देखिए यहाँ पे भी वैभव अंबुकर कपिल यॉर्कर करने की कोशिश कर रहे थे, मगर फुल टॉस दे बैठे और उसका खामियाजा उनको भुगतना पड़ा. बहुत ही बढ़िया ये ओवर घट रहा था. जी हाँ, इस मरतबा ऑफ स्टंप के बाहर सफल हुए और पहले ही मन बना लिया था, इम्प्रोवाइज किया है और गेंद को खेल दिया है. इस मरतबा फाइन लेग क्षेत्र पर गेंद फिर से एक बार दंदनाती में निकल गई. 4 रन. खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकाराचा हा बोलबाला, चौकारी षटकाराचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. थँक्यू सो मच. बघा ज्या मॅच मध्ये ही हवा होती ना या इनिंग मध्ये, ते 2 चौकाराने फलंदाजाने काढून टाकलेली आहे. खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रोक एक्झिक्युशन केलं. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा कशा पद्धतीने घ्यायचा ना, याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी मैदानामध्ये पेश केलेलं असताना परशुराम की भी यहाँ पे तारीफ बनती है. उन्होंने पहले ही प्रेडिक्ट कर लिया था कि गेंद यहीं पे आने वाली है. ऑप्शन के बाहर हालांकि सफल हुए और उस गेंद को बिहाइंड विकेट ही मुझे खेलना है, यानी पहले ही मन बना लिया था और उसे एग्जीक्यूट भी किया है. इसी वजह से बैक टू बैक 2 चौके हमें देखने को मिले. पहली 4 गेंदों में मात्र 2 ही रन खर्च किए थे वैभव अंबुकर ने. कुल मिला के पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 10 रन. अब दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं अक्षय कांबळी. आणि हे गोष्ट पाहतोय ना आपण, बघा प्रेक्षकांचा उत्साह बघा. आपण प्रत्येक प्रेक्षकाला या ठिकाणी कॅमेऱ्यावरती टिपण्याचा प्रयत्न प्रोलिंगच्या माध्यमातून सुरू आहे आणि किंबहुना तुडुंब भरलेल्या या गॅलरी सांगून जाताना की PNP चषकचा ची मजा निराळी आहे, PNP चषकाचा थरार निराळा आहे, PNP चषकाचं आयोजन अफलातून आहे आणि अद्वितीय क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये याची देही याची डोळा, प्रत्येकाला जो आनंद घ्यायचा आहे ना, त्यावेळेला प्रेक्षक वर्ग इथे उपस्थित आहेत. शेवटची 10 मिनिटे तुमच्यासाठी कुपन घेण्यासाठी आहेत. 12 वाजता आपण लकी ड्रॉ डिक्लेअर करणार. वळूया मैदानाकडे, जिथे अर्थातच आमचे साथी समालोचक मित्र यासिनजी मर्चंट यांचा आवाज आपण ऐकताय. देखिए इस मरतबा फिर से एक बार शुरू वीक इम्प्रोवाइज करने की कोशिश कर रहे थे. फाइन लेग क्षेत्र पर खेलने का मन बना लिया था, मगर बहुत ही बढ़िया गेंद टप्पा खाने के बाद डीप होकर उन शरीर से टकराई और गेंद वहीं पे लुढ़कती भी नजर आई. अक्षय कांबळी ने की है शुरुआत यहाँ पे बिंदी गेंद के साथ. रनों को रोकना होगा, उसी के साथ साथ वक्त पर यहाँ पे विकेट भी चटकाने होंगे, तब जाके ये मैच बन सकता है. कपिल अगदी विकेट थोडीशी स्लो झालेली आहे, त्यामुळे शिरुविक सुद्धा थोडेसे लेट खेळण्याचा प्रयत्न करतायत आणि चांगली फटकेबाजी करण्याचा त्यांचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळते. यावेळी पुन्हा एकदा थोडेसे लेट खेळले, बॅकफुटला आले आणि ऑन साइडला चेंडू त्या ठिकाणी वळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. चोरटी धाव घेण्यात यशस्वी झालेत.
फाइन लेग और स्क्वायर लेग के बीचों बीच उस गेंद को खेलने की कोशिश की और इसी वजह से एक रन यहाँ पे मुकम्मल होता हुआ। मगर अक्षय कांबली की यहाँ पे तारीफ बनती है, बहुत ही बढ़िया शुरुआत की है अक्षय ने। देखिए इसी तरह से आपको बल्लेबाजों के ऊपर प्रेशर डेवलप करना पड़ता है, इसी तरह से बल्लेबाजों को परेशानी का सबब बनता है, यानी उसे हैमरिंग भी कहा जाता है। और एक एक गेंद अगर यहाँ पे डॉट आती है ना तो बल्लेबाज फिर बड़े शॉट लगाने की कोशिश करते हैं और वही उनके लिए ट्रैप होता है और अपना कीमती विकेट गंवाते हैं। और जैसे जैसे यहाँ पे विकेट जाएंगे, बल्लेबाजी करने वाली टीम विकेट गंवाएंगे, वैसे वैसे यहाँ पे मनोवैज्ञानिक दबाव बल्लेबाजों के ऊपर भी बढ़ सकता है। इस बीच हाँ बहुत ही बढ़िया गेंद, फिर से एक बार देखिए कहीं और खेलने की कोशिश कर रहे थे मगर गेंद कहीं और निकल गई। देखिए तकदीर का रोल भी बहुत ही जरूरी है, ये दोनों रन जो आए हैं वो तकदीर से आए हैं। हालांकि बल्लेबाज कहीं और खेलना चाहते हैं मगर गेंद कहीं और निकल रही है और गेंद बराबर गैप में जा रही है और इसी वजह से बल्लेबाजों को फिर से एक बार यहाँ पे एक रन मिलता हुआ। फलंदाजी करणारा संघ सांगतोय का आमच्या बाजूने नशीब आहे आणि नशिबाच्या गोष्टी आहेत आणि ज्या पद्धतीने कुठेही मारा कुठे तो बॉल सेफ होतोय, जिथे मारलं तिथे धावा येत आहेत आणि या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत। आणि इथे मात्र तुम्ही म्हणालात की जिथे धावा नव्हत्या तिथे धावा आल्याच सुद्धा आणि यावरचा बॉल फटका जर का फसलाय तिथे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, वन बाउंस चेंडूला फील्ड केलं जात आहे, पुन्हा एकदा एक धाव। अक्षय कांबली ने मगर कमाल की है, सही मायनों में मानना पड़ेगा। इतने टेंशन भरे माहौल में, इतनी बड़ी क्राउड में और इतने बड़े प्लेटफॉर्म में इतना जबरदस्त परफॉर्मेंस हमें देखने को मिला है। पहली 4 गेंदों में उन्होंने मात्र 3 ही रन खर्च किए हैं, बड़े स्ट्रोक से यहाँ पे बल्लेबाजों को महरूम किया है, बड़े स्ट्रोक से यहाँ पे वंचित किया है और यही सिचुएशन जब होता है तो विकेट आने का खतरा। जी हाँ, इस मरतबा देखिए हमारे प्रेक्षक किस तरह से उस बैरिकेड के बीच में अपना सर डालकर इस मैच का लुत्फ उठा रहे हैं। हमारे कैमरामैन की भी तारीफ बनती है, बहुत सारे कैमरामैन जी हाँ इस मरतबा उल्टे हाथ से खेलने का प्रयास किया और कामयाब भी हुए। डीप पॉइंट की दिशा में बहुत ही बढ़िया फील्डिंग, फिर से एक बार यहाँ पे एक ही रन मिलेगा। देखिए अक्षय कांबली ने काफी प्रभावित किया है, एक रन पर ही बल्लेबाजों को संतोष किया है और पहली 5 गेंदों में उन्होंने खर्च किए हैं मात्र 4 रन। अगदी पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्यात आणि त्यानंतर अक्षय कांबळीने खूप चांगली गोलंदाजी केली, म्हणजे तेच तराट सुद्धा टाकतोय, कधी कधी व्हेरिएशन सुद्धा करतोय आणि दोनही फलंदाजांना बुचकाळ्यात टाकताना आपल्याला पाहायला मिळाले। हे प्रेक्षक पहा अगदी वाट पाहतायत की कोणता संघ जिंकेल, कारण चौकार षटकार त्यांना पाहायला मिळाले नाहीयेत। अगदी काही चणे फुटाण्यांचा आस्वाद घेत आहेत, काही आपल्या मोबाईल मध्ये डोकावून आहेत, काही थोडीशी डुलकी मारत आहेत। त्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय। वळते पुन्हा एकदा मॅच कडे। हमारे कैमरामैन एक एक प्रेक्षक का चेहरा हमें स्क्रीन पर दिखाते हुए प्रोलिंक को मानना पड़ेगा, प्रोलिंक के कैमरामैन को भी मानना पड़ेगा। अनेक यहाँ पे कैमरामैन वर्क कर रहे हैं, बहुत ही अच्छा कार्य कर रहे हैं। संदीप कीर और उसी के साथ ऋतुज कीर संदेश लाते और उनकी पूरी टीम का मैं फिर से एक बार तहे दिल से इस्तकबाल करना चाहूँगा, उनका शुक्रिया अदा करना चाहूँगा और आपसे गुजारिश करना चाहूँगा, आपसे मेरी रिक्वेस्ट होगी कि प्रो लिंक यूट्यूब चैनल पर आपने अभी भी सब्सक्राइब नहीं किया होगा तो सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें। और अंपायर जी का इशारा मैदान से, जी हाँ यहाँ पे पीएनपी बॉल का ये ओवर रहेगा। अक्षय कांबली ने इस ओवर में मात्र 4 रन खर्च किए, पहले ओवर में आए थे 10 रन, यानी कुल मिला के 14 रन 2 ओवर की समाप्ति के बाद, यानी 7 रन के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। कपिल यहाँ पे समा तो बांधा है क्योंकि 30 गज का दायरा मौजूद था, उसके बावजूद अगर इस तरह की गेंदबाजी हो सकती है तो यहाँ से मुझे लगता है कि यह संकेत है कि यह मैच अंतिम ओव्हर तक चला जा सकता है। अगदी पहिल्या ओव्हरमध्ये धावांचा बांध फुटला होता, 10 धावा आल्या होत्या, परंतु तो बांध दुसऱ्या ओव्हरमध्ये या ठिकाणी अक्षय कांबळीने बांधलाय आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये पीएनपी बॉल ओव्हरमध्ये जी निर्णायक ठरणार आहे या मॅच मध्ये आणि ती टाकण्यासाठी वैभव कांबळी यावेळी मैदानामध्ये आलेत आणि हा चेंडू स्विंग सुद्धा होऊ शकतो, हा चेंडू स्पिन सुद्धा होऊ शकतो, कधी कधी स्लो येऊ शकतो, कधी कधी फास्ट येऊ शकतो आणि अगदी वेगवेगळ्या पद्धतीने येऊ शकतो। सो इंटरेस्टिंग ओव्हर राहणार आहे यासिन सर। और यहाँ पे एक बात मुझे यहाँ पे नोटिस भी मैंने की है और उसी के साथ आपसे मैं वो शेयर भी करना चाहूँगा कि ऋषि साउंड सर्विस और डीजे अमोल, इनकी भी मैं तारीफ यहाँ पे करना चाहूँगा। और चिवताही ने और नुपाल सेठ पाटिल ने यहाँ पे पहली मर्तबा जो एक प्रयोग किया है कि फर्स्ट टाइम इन रायगढ़ स्टेडियम फील साउंड यहाँ पे हमें देखने को मिलता है, सुनने को मिलता है।
ओह, जोरदार अपील पगबदा के लिए। पहली गेंद पर ये पहला झटका। ही रायगडाची शान शेका पक्षाचा मान स्तंभ मध्ये आल्या आणि ज्या पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला होता, खूप गती होती बॉलमध्ये, अगदी चांगला. बघा स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल, अगदी स्तंभ मध्ये सापडला, लाईन अगदी चांगली होती आणि तिथे मात्र बॉल थोडासा खाली राहिलाय आणि पायांवर आदळलाय. खूप चांगली रनअप ॲक्शन आपण पाहिलेली आहे आणि पायांवर खाली लागलाय बॉल आणि पंचांनी लगेचच ज्या पद्धतीने अपील केला त्यानंतर बोट आकाशाकडे वरती केला आणि फलंदाज बाद असं सांगितलंय. यहां से संकेत मिलता हुआ, जैसे मैंने अभी भी कहा, वैभव की ये खासियत है। लसीद मलिंगा ऐसे ही उनको नहीं कहा जाता। अलीबाग का वो मलिंगा है, अराउंड आर्म एक्शन और उसी के साथ परफेक्ट यॉर्कर करने के लिए जाने जाते हैं, वही उनकी पहचान है और उनकी स्ट्रेन के ऊपर उन्होंने काम किया है। यही तो मैं हमेशा कहता हूं कि आपकी स्ट्रेन को आपको पहचानना होगा, आपकी स्ट्रेन क्या है और उसके ऊपर अगर परफेक्ट वहीं पे जाओगे तो आपको सफलता जरूर मिलेगी। वैभव ने इस घड़ी में पहचान लिया है कि हमें यहाँ पे विकेटों की जरूरत है। यहाँ पे एक एक रन बनाकर भी आसानी के साथ बल्लेबाजी करने वाली टीम जीत सकती है। जैसे जैसे यहाँ पे विकेट जाएंगे वैसे वैसे बिंदी गेंदें भी आएगी और वैभव ने पहली गेंद पर परफेक्ट यॉर्कर पर पकड़ लिया है, लेग बिफोर द विकेट। अगदी वैभव कांबळीचा स्टार्ट ऑफ द सीझन जर विचार केला ना तर खूप चांगला त्याच्यासाठी गेला नाही ॲज अन बॉलर म्हणून, कारण त्यांनी बॉलिंग टाकलीच नाही, फक्त बॅटिंग तो करत होता. परंतु या सीझन मध्ये आपण जर विचार केला तर पीएनपी ट्रॉफीसाठी जो पूर्णतः प्रिपरेशन करत होता, खूप चांगली बॉलिंग आणि त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते यावेळचा बॉल. जी हाँ, फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद थी। इस मरतबा थोड़ा सा लेग कटर गेंद और इनसाइड आउट बैकफुट पर जाकर उसे स्टीयर करने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद ने बल्ले का बाहरी सीरा लिया। मगर एक रन फिर भी दोनों भी बल्लेबाजों ने चुरा लिया। दोनों भी बल्लेबाजों में अच्छा तालमेल है, दोनों भी बल्लेबाजों में आंखों आंखों में इशारा भी होता हुआ और इसी वजह से एक रन आसानी के साथ मुकम्मल। मगर वैभव कामली विकेट टेकर गेंदबाज है। वैभव कामली अगर यहाँ पे अपने पे आ गए ना तो फिर ये मैच पलटने में देर नहीं लगेगी। जैसे मैं अक्सर कहता हूँ कि वक्त बदलने में वक्त नहीं लगता। अगदी शेवटच्या धावेपर्यंत, शेवटच्या बॉल पर्यंत त्यांना लढावं लागेल, कारण कमी धावा आहेत आणि त्या धावा प्रत्येक धाव ही सोन्याच्या भावामध्ये या ठिकाणी तोलली जाणार आहे. या वळचा फटका बॉल मिळालाय स्लॉट मध्ये, त्याला पार केलाय डीप मिड विकेटच्या बाहेर पार्किंग लॉट मध्ये. षटकार. दर्शक दीर्घा में 6 रन के लिए। आहा, ये देखिए फिर से एक बार अपने स्ट्रेंथ पे आए हैं। ऑफ स्टंप के बाहर, आउटसाइड द ऑफ स्टंप ललचाया था। राउंड आर्म एक्शन होने की वजह से गेंद टप्पा खाने के बाद बाहर की तरफ कट हो रही है। हालांकि अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। अगदी चेंडू टाकल्यानंतर विकेट कीपर पर्यंत पोहोचल्यानंतर एक रिॲक्शन पाहण्यासारखी होती की मागील चेंडूचा जो राग होता, खराब चेंडू टाकलाय त्याचा जो राग होता ना, त्याने त्या रिॲक्शन मध्ये जरूर दाखवला होता. चौथा चेंडू डॉट आलाय आणि आपण पाहतोय 7 धावा खर्च केलेले आहेत आतापर्यंत. हे प्रेक्षक पहा, अगदी ज्या पद्धतीने ती छोटी मुलगी सुद्धा पहा षटकाराचा एक पॅम्पलेट घेऊन या ठिकाणी आपल्या डोक्यावर उभी आहे. यावेळचा बॉल पुन्हा एकदा कव्हर सीजन मध्ये खेळून काढलाय, तिथे मात्र मिळणार फक्त नाममात्र ही एक धाव. जी हाँ, इस एक रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 22 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहले ओवर में आए थे 10 रन, दूसरे ओवर में आए थे 4 रन और इस ओवर में अब तक पहली 5 गेंदों में 8 रन खर्च किए हैं वैभव कांबळे ने। वैभव कांबळे ने कुछ हद तक अच्छी भी गेंदबाजी की है, क्योंकि पहली गेंद पर ही विकेट चटकाया था और थोड़ा सा प्रेशर डालने की कोशिश की, मगर कभी कभी एक गलती भी आपको प्रतियोगिता से बाहर जाने के लिए काफी होती है। जी हाँ, इसमें दबा क्या हुआ है, जोरदार अपील तो था, मगर इस अपील में आत्मविश्वास की कमी और उत्साह ज्यादा नजर आया। लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद अंपायर जी ने वाइड करार दिया। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन फिर से एक बार यहाँ पे जुड़ेगा। 23 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। फिर से एक बार देखिए आपके स्क्रीन पर हमारे लाडले प्रेक्षक दर्शक हाथ हिलाते हुए
टाटा बाय बाय करते हुए, वेव्स यहाँ पे करते हुए कितने खुश हैं और कितनी आसानी के साथ मैच का लुत्फ उठा रहे हैं। ओहो, क्या हुआ है यहाँ पे? गेंद ने शायद बल्ले का बाहरी सिरा लिया है। विकेट कीपर कहाँ छोड़ने वाले थे और एक विकेट का पतन। ही जादू पाहायला मिळाली. पडल्यानंतर बॉल अगदी हवेमध्ये थोडासा लहरता पाहायला मिळाला, हलताना पाहायला मिळाला, पडल्यानंतर सुद्धा हल्ला. ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि तेच या ठिकाणी फलंदाजाला ऋषीला खेळता आलेला नाहीये. बॅटचा अगदी बॉटमला चेंडू लागला आणि विकेट कीपरच्या दस्तन्यांमध्ये. अब यहाँ पे देखते देखते 3 बल्लेबाजों को तो चलता किया है। ऊपरी क्रम के 3 बल्लेबाज आउट होने के बाद ऊपरी क्रम के 3 बल्लेबाज आउट हो चुके हैं। 3 ओवर की समाप्ति के बाद अब देखिए जीतने के लिए कितने रन चाहिए। हमारे दरणे गुरुजी हमें बताते हुए 12 गेंदें बची है और जीतने के लिए 13 रनों की जरूरत। क्या यहाँ पे चमत्कार हमें देखने को मिलेगा? देखिए आपके स्क्रीन पर हमारे प्रतिनिधि शिवम भाई, शिवम तो दोस्तों 12 गेंदें बची है, 13 रनों की जरूरत। क्या यहाँ पे हमें चमत्कार देखने को मिलेगा? क्या यहाँ पे क्लास देखने को मिलेगा? क्या यहाँ पे परफेक्ट लाइन एंड लेन के साथ गेंदबाजी देखने को मिलेगी? बहुत सारे सवाल तो है, मगर दोस्तों इसी सिचुएशन के ऊपर भी मैच जीता जा सकता है। मगर कप्तान चले सीना तान, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, फ्रंट फुट पर आकर गेंद के पिच तक गए, ओवर पिच बनाकर उसे हाफ वॉली बनाकर खेल दिया है। लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर 6 रन। लांग 29 रन स्कोर कार्ड पर और इस मर्तबा फिर से एक बार इम्प्रोवाइज किया है। तकरीबन यॉर्कर ये गेंद थी, मगर अपने बल्ले को तिरछा करते हुए उस गेंद को बिहाइंड द विकेट लॉन्ग लेग की दिशा में खेला। मगर वहां पे जब तक उस गेंद को फील्ड किया जाता तब तक दोनों भी बल्लेबाजों ने आसानी के साथ 2 रन मुकम्मल कर लिए हैं और इन 2 रन के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया है 31 पर। इस मैच को बहुत आसान कर दिया है बल्लेबाजों ने। अगदी शिरोविकने 2 षटकार मारल्यानंतर या ठिकाणी मॅच मधली पूर्णतः हवा काढून घेतली असंच म्हणावं लागेल. या वेळचा बॉल पुन्हा एकदा तशाच पद्धतीने खेळून काढलाय. हा अगदी शोधून काढलाय चौकार आणि 4 धावा मिळणार शिरोविकला. नाही नाही, गोष्ट अजूनही आहे ना की आता थोडंसं कॅमेरामनला थोडं हार्डवर्क करावं लागेल की कुठे आहेत ग्राउंडमध्ये सुरेश काका कुठे बसलेत, त्यांच्याकडे जावं लागेल, त्यांची भावमुद्रा सुद्धा टिपावी लागेल आणि ते मला वाटतं बहुतेक ग्राउंडच्या बाहेर असतील कालच्या सारखे. मी व्हिडिओ कॉलची वाट बघेन. कुठे आहेत? स्टेजवर येणारच नाही ताई, ते आता स्टेजवर येणारच नाही जोपर्यंत मॅच संपत नाही. ओवर टू वन्स अगेन कमेंट्री बॉक्स. जी हाँ, फिर से एक बार खेल दिया है मिड विकेट की दिशा में, मगर इस 1 रन के साथ इस मैच को जीत लिया है बल्लेबाजी करने वाली टीम ने। वर्सोली चैलेंजर्स बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। देखिए उनके फैंस, उनके फॉलोअर्स बहुत खुश है और बहुत ही शोर गुल्ला यहाँ पे मचाते